मित्रांनो, आपल्या गावात ना असे काही कलाकार आहेत, त्यांची कोण तोडच करू शकत नाही. नाटकामधून काम केलेले आणि गाजवलेली स्त्री भूमिकाकार आपल्या सोबत आहेत जीजी सारंग. आणि आयुष्यात एक टर्निंग पॉइंट येतो आणि सगळं संपून जातं, परंतु नाटकाच्या प्रती असलेली आत्मीयता त्यांनी आजही जपून ठेवली आहे. साधारण आता जर विचार केला तर 1947 मग 77 वर्ष प्लस वय आहे त्यांचं. आणि आजही ते आपल्या गावात आहेत. आणि किती नाटकात काम केलं? काय 30 नाटका वगैरे अशी हा कशी असत. एकच ह्या नाही, हा अनेक नाटकं अशी नाही. हा आता घराबाहेर नाटक हा एकच नाही, 5 4 5 अशी आणि स्त्री भूमिका तुमची नेहमी. नेहमी असायची ना. स्त्री भूमिका तुम्ही अक्षरशः स्टेज गाजवून टाकलास. मग ते स्त्री भूमिकेतला एखादा गाणं जर म्हणायचं झालं तर खायचा आठवतं तुमका आता? शारदा नाटकातला म्हणा, हा म्हणा. कधी करशी लग्न ह्या शारदा नाटकात बा. म्हणा बघूया दोन दोन एक कडवं म्हणा. कधी करशी लग्न माझे तुझ ठावे ईश्वरा, कधी करशी लग्न माझे तुझ ठावे ईश्वरा. वाढले उंच मी किती, वाढले उंच मी किती, हसून बोलती नाक मुरडती, प्रिया परबारा तुझ ठावे ईश्वरा. काय आम्ही अनेक नाटकांनी कामं केली. पक्या शिरकाराची नाटकं म्हणजे ऐतिहासिक नाटकं. तू माका नेहमी स्त्री भूमिका दे. मी त्यांना एक वेळ असं म्हटलं, तू नटी आणतो त्यांना तू पैसे देतोस, मला पैसे नको आणि मी त्या नाटकाच्या पैसे घेणार नाही. एक माझी कला असा म्हणून ती मी कला दाखवतो. तुमची गाजलेली भूमिका खायची स्त्री पात्रातली खायच्या नाटकातली गाजलेली भूमिका म्हणजे लोकांका ती खूप आवडायची अशी भूमिका सांगूची झाली तर? हा, ती आता सांगितलं ती सत्यभामा. 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 आश्रय दे सरिता अबला, आश्रय दे सरिता अबला, नाही तुका मार्गन दुसरा, नाही तुका मार्गन दुसरा, आश्रय दे सरिता. नदीच्या काठी जाऊन ह्या गाणं म्हणूचा असता म्हणजे सांगता, माका आश्रय आता तू दी.